तर कशा आहेत मित्रांनो, तो मित्राने आणली रिक्षा आणि आज बोललो काय करूया. आता आज बोललो चला नारळी पौर्णिमा तर आपण जाऊया समुद्रावर बघायला. तर बोललो चला काढली रिक्षा, लगेच निघालो आम्ही नारळी पौर्णिमाला मड जेट्टीला. तर बघतो थोडा पुढे गेलो, बघतोय काय मंदिराची कमानी भेटली आणि इथे किल्लेश्वर मंदिर होतं. तर असं बोलतो आम्ही समुद्रावर बघतोय काय जस्ट समुद्राच्या पाठीमागं मंदिर पाहता. आम्ही बोललो चला जाऊया, पहिला मंदिरात पाया पडून घेऊया. पाया पडून झाल्यानंतर मित्र लगेच बोलत होता मला ही पिंड स्वतःहून प्रकट झालेली आहे. ती मंदिराच्या पाठीमागे किल्ला पण होता, खूप भारी होता. पण मित्र बोलतो इथं जायला भेटणार नाही, ते बोलतोय नाही नो चान्स. तर मित्र बोलतो चला आपण जाऊया जरा पुढे. बोलतोय बांबू पाडणार वरती गेलो होतो आपण लगेच. तर बघतोय काय मला पण आवडला जरा दगडी कोलचा जरा जमा केला आणि असं बोलतो की आम्ही एक समुद्रावर पण फुल बघतोय काय नारळी पौर्णिमा स्पेशल कोण आला तर नव्हता, सरी येऊन गेलेले आणि आम्ही पोचलो लेट. मित्र बोलतो स्वागत झालेलं आहे आणि असं निघालो आम्ही डायरेक्ट घरी जायला. फुल मजा मस्ती करत पोचलो असं मी स्टेशनला. तर स्टेशनला पोचून झालेली पूर्ण संध्याकाळी माझा पण गेला घामटा. लगेच बघतोय काय ट्रेनच्या गेलो पुढे आणि ट्रेन आलेलीच आणि पोचलो घरी. बघतोय काय कॅमेरा चालू आहे का बंद, समजत नव्हता. माझा आजचा ब्लॉग कसा वाटला बघा. बाय बाय.